प्रेक्षकांनो, भारतामध्ये हृदयविकाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्यामध्ये हार्ट फेलचे प्रमाण वाढणं ही एक गंभीर परिस्थिती होत चालली आहे. हार्ट फेलचा अर्थ तुमचं हृदय थांबतं असं नाहीये. याचा अर्थ असा आहे की तुमच्या हृदयाला हवा तितका रक्ताचा पुरवठा होत नाहीये. आणि सामान्य लोकांमध्ये हार्ट फेलबद्दल जागरूकता असणं खूप गरजेचं आहे, कारण त्याचे रिस्क फॅक्टर्स म्हणजेच जोखीम घटक लक्षात आले आणि त्याबद्दल जागरूकता असेल तर त्यावर वेळीच ट्रीटमेंट होऊन अकाली मृत्यूचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. तर याच विषयातलं सविस्तर मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्यासोबत ऑनलाईन जोडलेले आहेत या विषयातले तज्ञ डॉक्टर अमय आमोणकर, डॉक्टर राहुल दादासाहेब सावंत आणि डॉक्टर श्रद्धा रुनवाल गादिया. डॉक्टर, स्वागत आहे तुम्हा तिघांचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांची ओळख आपण थोडक्यात करून घेऊयात. डॉक्टर अमय आमोणकर हे MBBS MD जनरल मेडिसिन DM कार्डिओलॉजी असून एक सल्लागार इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. ते ठाणे येथील HG सुपर स्पेशालिटी क्लिनिक व कौशल्य हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. डॉक्टर राहुल सावंत यांनी MBBS MD मेडिसिन CCT कार्डिओलॉजी UK मधून पूर्ण केलेली आहे. यांचे हृदयमित्र कार्डिओ क्लिनिक आणि वाडिया दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे ते कार्यरत आहेत. डॉक्टर श्रद्धा रुनवाल गादिया यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. या मराठवाड्यातील पहिल्या DM कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि त्या डॉक्टर रुनवाल हृदयम हार्ट केअर सेंटर औरंगाबादच्या डायरेक्टर आणि चीफ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर अमय, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सुरुवातीला घेते की हार्ट फेल्युअर म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? हार्ट फेल्युअर हा एक क्लिनिकल सिंड्रोम आहे जिथे हार्ट आपलं काम योग्यरित्या करत नाही. दॅट मीन्स द हार्ट इज नॉट फंक्शनिंग वेल और ऑप्टिमली. हार्टचं नेमकं काम काय आहे? हार्टचं काम आहे संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करणं आणि त्या प्रकारे ऑक्सिजन किंवा जी पोषक तत्वे आहे ती सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवणं. आता काही रुग्णांमध्ये हृदयाच्या ज्या मांसपेशी असतात त्या दगावतात किंवा हार्ट अटॅक नंतर त्यांना डॅमेज होतं. अशा वेळेला हार्ट कमकुवत होतं आणि ते ॲडिक्वेटली पंप करत नाही आणि रक्तपुरवठा करू शकत नाही. आता काही रुग्ण असे असतात ज्यांना लॉंग स्टँडिंग ब्लड प्रेशर आहे आणि त्याच्यामुळे हृदयाचे स्नायू जाड होतात, हार्ट स्टिफ होतं. अशा वेळेला हृदयाला जास्त मेहनत करावी लागते आणि हार्ट आपलं काम योग्यरित्या करू शकत नाही. हार्ट फेल्युअर म्हणजे काही हार्ट फेल होणार किंवा बंद होणार असं नव्हे, तर ते आपलं काम योग्यरित्या करत नाही. डॉक्टर राहुल, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की हार्ट फेल्युअरची चिन्ह आणि लक्षणं एक्झॅक्टली कोणती असतात, म्हणजे जेणेकरून आपल्याला आधीच ओळखता येईल? सुरुवातीला दम लागायला लागतो. जेव्हा ते चालतात, फिरतात तेव्हा त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. तसंच रात्रीचा खोकला येतो. रात्री झोपेतून उठायला लागतं. दम लागून पेशंटला उठून मोकळी हवा घ्यावीशी वाटते. तसंच काही पेशंटला पायावरती सूज येते. थोडंसं नॉशिया म्हणजे उलटीसारखं वाटायला लागतं. पोटात दुखायला लागतं. काही पेशंटना फक्त थकायला होतं. थोडं जरी काम केलं तर त्यांना थकवा वाटतो, एनर्जी वाटत नाही. ही अशा वेगवेगळ्या प्रकारची हार्ट फेल्युअरची लक्षणं असू शकतात. वेगवेगळ्या प्रमाणात सर्व पेशंटना सर्वच लक्षणं दिसतील असं नाही. परंतु काही यातली लक्षणं दिसत असतील तर तुम्ही तुमच्या कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन तपासणी करून घ्यायला पाहिजे. 2D एको करायला पाहिजे. अगदीच. डॉक्टर श्रद्धा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. एक्झॅक्टली याची सामान्यपणे कारणं कोणती असतात याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? हार्ट फेल्युअरच्या कारणांमध्ये सगळ्यात प्रथम येतो करोनरी आर्टरी डिसीज. म्हणजे तुमच्या हृदयाच्या नसांमध्ये जर ब्लॉकेज असेल तर हार्ट फेल्युअरचं पहिलं कारण असतं. दुसरं कारण असतो ब्लड प्रेशरचे पेशंट्स, डायबिटीसचे पेशंट्स, तसेच थायरॉइडचे पेशंट. जर अल्कोहोल जास्त प्रमाणात कोणी घेत असेल तर याने परत तुमचं हार्ट फेल्युअरचे चान्सेस असतात. डायलेटेड कार्डिओमायोपॅथी म्हणून एक एंटिटी असते. ह्याच्यात तुमचं हृदय आपोआप मोठा होऊन जातो. ठीक आहे. तर हा खूप कॉमन कारण आहे हार्ट फेल्युअरसाठी. आणि परत इन्फेक्शन म्हणजे मायोकार्डायटिस आमच्या भाषेत म्हणतात. तर जर तुमच्या हार्टला इन्फेक्शन झालं असेल, ज्याला मायोकार्डायटिस आम्ही असं म्हणतो, ह्याच्यात पण हार्ट फेल्युअरचे चान्सेस असतात. तसंच ECG मध्ये जर LVVB हा प्रकार असेल तर पुढे जाऊन हार्ट फेल्युअर होण्याची शक्यता असते. डॉक्टर अमय, मला तुमच्याकडून आता हे जाणून घ्यायला आवडेल की हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा हार्ट फेल्युअर एक्झॅक्टली कसं वेगळं आहे आणि या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? राईट, फारच चांगला प्रश्न विचारला. हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका हे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
आता हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाला ज्या रक्तवाहिन्या असतात, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या, त्याच्यात जर रक्ताची गुठळी झाली, तर हृदयाला रक्तपुरवठा मिळत नाही एका भागाला आणि त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. ही एक अॅक्यूट कंडिशन आहे, म्हणजे अचानक होते, त्याच्यात पेशंट दगावू शकतो आणि हार्ट फेल्युअर जसं आपण पाहिलं इज अ क्रॉनिक कंडिशन, म्हणजे ती हळू डेव्हलप होते, बऱ्याच काळासाठी राहते. पण हेही समजणं गरजेचं आहे, की हार्ट अटॅक ज्याच्यात हृदयाच्या मांसपेशांना डॅमेज होतो आणि हृदयाचं पंपिंग कमी होऊ शकतं. हे कारण आहे पुढे जाऊन हार्ट फेल्युअर होण्याचं. डॉक्टर राहुल, आता एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करूया, की आपण बघतोय की तरुणांमध्ये हार्ट फेल्युअरच्या घटना ज्या घडतायत, त्याबद्दल तुमचं आता सध्याचं मत काय आहे? कारण का दिवसेंदिवस या घटना देखील वाढत चाललेल्या आहेत. फार छान प्रश्न आहे, कारण आजकाल तरुणांमध्ये हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर या दोन्ही गोष्टींचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. याची महत्त्वाची कारणं म्हणजे बदलती जीवनशैली. या बदलत्या जीवनशैलीमुळे डायबिटीस, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल तसेच स्मोकिंग, ड्रिंक्स, अल्कोहोल म्हणजे दारू पिण्याचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे. तर या सर्व गोष्टींमुळे हार्टवरती परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात, अटॅक येऊन हार्ट फेल्युअर होतोय किंवा प्रायमरीली हृदयाचा स्नायू खराब झाल्यामुळे हार्ट फेल्युअर होत आहे. तसंच आजकालच्या नवीन जगामध्ये जी आपली कामाची पद्धती आहे त्याच्यामध्ये लोकांना लॅपटॉपवरती किंवा बसून जे IT क्षेत्रात काम करतात किंवा कम्प्युटर्सवरती काम करतात त्यांची हालचाल होत नाही आणि ही हालचाल न झाल्यामुळे पण कामाचं स्वरूप बदललेलं आहे, कामाचा ताण वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे पण हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय, हार्ट फेल्युअरचं प्रमाण वाढतंय. तसंच नवीन व्हायरसेस येत आहेत. आत्ताच तुम्ही कोरोनाची एपिडेमिक अनुभवली. असे बऱ्याच प्रकारचे व्हायरसेस आहेत. या व्हायरसेसचं प्रमाणही वाढतंय, कारण वातावरण खराब आहे, पोल्युशनचं प्रमाण वाढतंय आणि त्याच्यामुळे डायरेक्ट व्हायरस अटॅक करून सुद्धा हे हार्ट फेल्युअरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. याला मगाशी सांगितल्याप्रमाणे मायोकार्डायटिस असं म्हणतात. तर या सर्व गोष्टींमुळे हार्ट फेल्युअरचं प्रमाण हे तरुणांमध्ये म्हणजे 20शीत, 30शीत, 40शीत असलेल्या तरुणांमध्ये वाढत चाललेलं आहे असं मला वाटतं. या सर्व प्रॉब्लेम्समुळे हृदयावरती तणाव वाढत चाललेला आहे. तसंच सध्या जे काही स्पर्धा युग आहे त्याच्यामध्ये प्रत्येकावरती प्रचंड तणाव असतो. पैसे मिळवण्यासाठी असेल किंवा काम पूर्ण करण्यासाठी असेल किंवा फॅमिली इश्यूज किंवा मेंटल इश्यूजमुळे असेल. या सर्व प्रकारच्या तणावांमुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी मेनली म्हणेल की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय आणि हार्ट अटॅकमुळे हृदय जे डॅमेज होत आहे त्याच्यामुळे हार्ट फेल्युअरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तसंच या नवीन युगामध्ये पोल्युशन वाढत चाललेलं आहे. पोल्युशनमुळे एन्व्हायरमेंट खराब होत आहे आणि त्याच्यामुळे व्हायरसेस बघायला मिळतात. आता हार्ट फेल्युअर ते व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत चाललेलं आहे. अशी वेगवेगळी कारणं आपल्याला दिसतात की तरुणांमध्ये हृदयरोगाचं आणि विशेषतः हार्ट फेल्युअरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. डॉक्टर श्रद्धा, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे, की हार्ट फेल्युअरची भीती असलेल्या रुग्णांच्या निदानाची प्रक्रिया एक्झॅक्टली कशी असते, त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना थोडं मार्गदर्शन करा. निदानासाठी आम्ही सगळ्यात आधी जर हिस्ट्रीमध्ये पेशंट सांगत असेल की थोडं चाललं की पेशंटला दम लागतोय, पायावर सूज येते, पोट फुगतंय, तर मग आपण पुढचे इन्व्हेस्टिगेशन चालू करतो. सगळ्यात आधी येतो ECG. ECG मध्ये जर तुम्हाला हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज असेल, आधी अटॅक येऊन गेला असेल तर आपल्याला ECG मध्ये आढळतं. तसंच पेशंटला BP असेल तर ते ECG मध्ये आढळतं. ECG मध्ये LVBP असेल तर तेही आढळतं. हे सगळे कॉजेस आहेत हार्ट फेल्युअरचे, जे पिकअप होऊन जातात. तसंच आपण 2D इको सगळ्यात महत्त्वाचं टेस्ट असतं. इकोमध्ये तुमचं हृदयाचं पंपिंग किती आहे. हार्ट फेल्युअर तसे 2 प्रकारचे असतात. ज्यात पंपिंग प्रिझर्व्ह असतं, त्याच्यात पंपिंग कमी होतं. तर हे आपल्याला इकोकार्डिओग्राफीवर कळतं. तर पंपिंग कमी झालं तर आपण म्हणतो त्याला सिस्टोलिक हार्ट फेल्युअर. आणि जर पंपिंग तसंच असेल पण हृदयावर ताण आलेला असेल तर त्याला आम्ही म्हणतो डायस्टोलिक हार्ट फेल्युअर. तसंच आमच्या सेंटरला 4D इको आहे. तर 4D इको मध्ये आम्ही ग्लोबल लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन GLS कॅल्क्युलेट करतो. हा जर कमी झालेला असेल म्हणजे तुमच्या हृदयावर ताण आलेला आहे. मग आम्ही काही ब्लड टेस्ट बघतो. याच्यात येतात BNP, NT-proBNP, हे जे मार्कर असतात हे हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये वाढून येतात. तसंच त्यांचं आपण लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, कारण हार्ट फेल झाल्यावर बाकीचे ऑर्गन्स फेल व्हायला हळूहळू सुरुवात होतात. तर हे पण मॉनिटर करावं लागतं. तसंच आपण चेस्ट एक्सरे करून घेतो पेशंटचा. तर जे डायलेटेड कार्डिओमायोपॅथीचे पेशंट असतात त्यांच्या हृदयाची साईज वाढून जाते, कुणाच्या फुफ्फुसमध्ये पाणी जमा होतं, हे सगळं आपल्याला एक्सरेमध्ये दिसून येतं. डॉक्टर अमेय, मग आता एक्झॅक्टली हार्ट फेल्युअरचं व्यवस्थापन कसं
केलं जाऊ शकतं किंवा त्याचे उपचार कसे केले जातात याविषयी थोडं सांगाल? ओके. सो एकदा हार्ट फेल्युअरचं निदान झालं, की त्याच्या मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज विविध अवेलेबल आहेत. सो सर्वात पहिलं आपण हे बघतो, की पेशंट कंजेस्टेड आहे का? कंजेस्टेड म्हणजे पेशंटला पायाला सूज आहे का? त्याला धाप लागते का? झोपल्यावर खोकला येतोय का? जर या गोष्टी असतील, तर आपण काही औषधं देतो, ज्याला आपण डायुरेटिक्स म्हणतो. ज्याच्याने लघवीवाटे ही सूज कमी होऊन जाते आणि पेशंटला सिम्प्टम रिलीफ मिळतो. त्याच्यानंतर आपले गोल्स असतात. एक म्हणजे असं पुन्हा पेशंटला त्रास होऊ नये. दुसरं पेशंटला हॉस्पिटलमध्ये जावं लागू नये, म्हणजे रिड्यूस फर्दर हॉस्पिटलायझेशन. आणि तिसरं मृत्यूची रिस्क आपल्याला कमी करायची असते. सो आज आपल्याकडे बरीच औषधं आहेत ज्याच्याने या गोष्टी आपण साधू शकतो. एक 10-20 वर्षाआधी हार्ट फेल्युअरमुळे मृत्यूची रिस्क ही कॅन्सर एवढी होती. पण आज जी औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्याने ही रिस्क 70% कमी झालेली आहे. सो औषधं वापरून आपण डेफिनेटली पेशंटला बेनिफिट देऊ शकतो. त्याचबरोबर जीवनशैलीमध्ये काही बदलाव गरजेचे असतात. म्हणजे मीठ याचं सेवन कमी करणं, पाणी दिवसभरात आम्ही कमी प्यायला सांगतो. एक साधारण 1.25 ते 1.5 लिटरच्या खाली प्या असं म्हणतो. काही पेशंट्समध्ये तर आम्ही 1 लिटरच्याही खाली पाणी प्या असं सांगतो. काही पेशंट्स असतात ज्यांना हार्ट फेल्युअर खूप ॲडव्हान्स असतं आणि अशा पेशंट्सना काही स्पेसिफिक प्रोसिजर्स लागतात. फॉर एक्झाम्पल त्याला आम्ही बायोव्हेंट्रिक्युलर पेसिंग म्हणतो, ज्याच्यात हृदयाचे दोन्ही खालचे कप्पे किंवा व्हेंट्रिकल्स हे सुसंगतीने काम करतात. त्याचबरोबर काही पेशंट्सना आपण एक शॉकिंग डिव्हाइस ज्याला AICD म्हणतो ते वापरतो, कारण त्या पेशंट्समध्ये सडन कार्डियक डेथची रिस्क असते. आणि फायनली ॲज अ लास्ट रिझॉर्ट काही पेशंट्सना हार्ट ट्रान्सप्लांटेशनची गरज पडू शकते. डॉक्टर राहुल, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की हार्ट फेल्युअरच्या व्यवस्थापनासाठी आपल्या जीवनशैलीत म्हणजेच आपल्या डेली रुटीनमध्ये बदल करणं गरजेचं आहेत का? जर हो, तर ते कोणते केले पाहिजे? हार्ट फेल्युअर टाळायचं असेल तर आपल्याला हृदयाची जी चांगली परिस्थिती आहे, हृदय हे हेल्दी निरोगी ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि हृदय हे अगदी निरोगी ठेवायचं असेल तर त्याला चांगला व्यायाम दिला पाहिजे. म्हणजे तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही रोज एक अर्धा तास, पाऊण तास चालण्याचा व्यायाम किंवा कुठलाही एरोबिक एक्सरसाइज म्हणजे जॉगिंग, रनिंग, वॉकिंग किंवा स्विमिंग यापैकी कुठलाही एक एक्सरसाइज तुम्ही 30 ते 45 मिनिटं रोज केला तर आपल्या हृदयाची जी मजबूती आहे ती चांगली मेंटेन राहणार आहे. तुमचं वय वाढल्यानंतर सुद्धा हे हृदय एकदम स्ट्रॉंग राहू शकतं, मजबूत राहू शकतं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची की रोज व्यायाम करायचा आहे. दुसरं गोष्ट म्हणजे हृदयावरती ज्या ज्या गोष्टींनी ताणतणाव निर्माण होतात, उदाहरणार्थ डायबिटीस असेल, तुमचं ब्लड प्रेशर असेल, तुमचं कोलेस्ट्रॉल असेल, तुमची रात्रीची झोप असेल, तुमच्या जागेवरती तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी जो ताणतणाव असेल तो आपल्याला कमी करायचा आहे. जर हा ताणतणाव आपण कमी केला तर आपल्या हृदयाची जी परिस्थिती आहे ती मजबूत राहणार आहे. हे झालं ज्यांचं हृदय निरोगी आहे त्यांच्यासाठी. आणि ज्या लोकांना आजार झालेला आहे, ज्यांना हार्ट फेल्युअर आहे किंवा हार्ट अटॅक आलेला आहे, तर त्या लोकांनी आपल्या दिलेल्या गोळ्या अगदी व्यवस्थितपणे डॉक्टर सांगतील, तुमचे कार्डिओलॉजिस्ट सांगतील त्याच्याप्रमाणे त्या गोळ्या तुम्ही घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्या गोळ्या म्हणजे जीवन संजीवनी आहे. आताच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे या काही लोक त्या गोळ्यांचा तिरस्कार करतात की तेव्हा त्यांना वाटतं की या गोळ्यांमुळे आपल्याला अपाय होतील. तर हे बिलकुल खरं नाही आहे. डॉक्टरांची जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे की या गोळ्या व्यवस्थित काम करतात का, त्यांचं हृदयावर फायदा होतोय का, कुठल्या अवयवांना इजा होते का हे बघण्याचं काम डॉक्टरांचं आहे. तर तुम्ही ज्या सर्व दिलेल्या गोळ्या औषधं आहेत ते कार्डिओलॉजिस्ट जे सांगतील त्याप्रमाणे घेणं फार महत्त्वाचं आहे. याच्याने तुमच्या हृदयाचं पंपिंग फंक्शन आहे ते मेंटेन होण्यात, ते मजबूत राहण्यास मदत होणार आहे. तर या सर्व प्रामुख्याने गोष्टी मी तुम्हाला पेशंटना सांगू इच्छितो. डॉक्टर श्रद्धा, आता संबंधित हा जो काही आजार आहे त्याचा दैनंदिन जीवनावर म्हणजे आपल्या रुटीनवर एकंदरीत परिणाम होऊ शकतो आणि होतो तर तो नेमका काय होतो? हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये थोडं चाललं की त्यांना दम लागायला चालू होतं. जेव्हा ते ॲडव्हान्स होतं, रात्री झोपलं की एका तासात त्यांना उठून बसावं लागतं. अर्ध्या रात्री खोकला चालू होऊन जातो. दुसरं थोडंसं काम केलं की थकवा यायला लागतो. कामाची क्षमता पेशंटची कमी होऊन जाते. सेकंड आणि इम्पॉर्टंट चेंज जे घडतात ते पायावर सूज येणे. पाय त्यांचे सुजायला लागतात. त्याच्यासोबत पोटावर पण सूज यायला लागते. कुणाच्या तोंडावर सूज यायला लागते. तर हे सगळे लक्षणं आहेत हार्ट फेल्युअरसाठी. त्याच्यासोबतच कुणाला छातीत धडधड होणे. कारण हार्ट फेल्युअर
मध्ये हार्ट जास्त पंप करू शकत नाही, तर कम्पेन्सेट करण्यासाठी ही हार्टचे ठोके वाढून जातात, तर पेशंटला धडधड चालू होते. जाता जाता तुम्हा तिघांकडून आपल्या प्रेक्षकांसाठी काय मेसेज? सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की हार्ट फेलियरसाठी आता खूप चांगले ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत. रनीसारख्या मेडिसिन्स आलेल्या आहेत. तसंच जे LBBBचे पेशंट असतात त्यांच्यासाठी CRTD सारखी ट्रीटमेंट आलेली आहे. तर जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट, रेग्युलर ट्रीटमेंट तुमच्या कार्डिओलॉजिस्टकडून घेणार, तर डेफिनेटली हार्ट फेलियर इज नाऊ मच ट्रीटेबल ॲज कम्पेअर्ड टू अर्लियर. डॉक्टर राहुल सावंत, तर पेशंट्सना आणि सर्व समाजाला जर त्यांचं हृदय चांगलं ठेवायचं असेल तर त्यांनी रोज 30 ते 45 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. जर तुमचं हृदय नॉर्मल असेल, पंपिंग फंक्शन नॉर्मल असेल तर रोज एवढं डिस्टन्स चालावं. आणि जर तुमचं हार्ट पंपिंग कमी असेल तर तुमचे कार्डिओलॉजिस्ट ज्या पद्धतीने तुम्हाला सल्ला देतील त्याप्रमाणे तुम्ही काही मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. यामुळे तुमचं हृदय मजबूत होईल आणि तुम्हाला प्रॉब्लेम्स कमी येतील. धन्यवाद. डॉक्टर अमेय अमोणकर. एक म्हणजे हार्ट फेल्युअरचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि जर ब्लड प्रेशर विच इज सो कॉमन, हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन तुम्हाला असेल तर हार्ट फेल्युअरचं प्रमाण किमान दुप्पट तरी होतं. सो गुड BP कंट्रोल इज एक्स्ट्रीमली एसेन्शियल. आणि जर तुम्हाला काहीही लक्षणे दिसत असतील हार्ट फेल्युअरची तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांकडून आपली तपासणी करून घ्या. याच्याने लवकर आपण त्याचं निदान करून त्याची ट्रीटमेंट स्टार्ट करता येईल. डॉक्टर अमेय अमोणकर, डॉक्टर राहुल दादासाहेब सावंत आणि डॉक्टर श्रद्धा रुनवाल गादिया, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांनो, एकंदरीत आपलं हार्ट निरोगी राहण्यासाठी, स्वस्थ ठेवण्यासाठी आपण वेळोवेळी तज्ज्ञांची भेट घेणं आवश्यक आहे. आपल्या जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. आज आपण हार्ट फेल्युअरच्या व्यवस्थापनासाठी जीवनशैलीत कोणते बदल केले पाहिजेत, हार्ट फेल्युअरची चिन्ह, लक्षणं काय आहेत, त्याचं व्यवस्थापन कसं करता येऊ शकतं, याविषयी डॉक्टरांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. आशा करते तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.